गुरां पण आमकां व्हाळासून घेवची लागतात, आमकां व्हाळासून परत पाटी हाडची लागतात, ती पण व्हांवून जातात, मदीं मदीं गावतात, काय थोडी मरतात पण भरपूर. देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी व खालची कदमवाडी यांना जोडणाऱ्या अन्नपूर्णा नदीवरील साकव कोसळलाय. स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुजी करत असतानाच ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. साकव कोसळल्यामुळे बाईतवाडी व कदमवाडी या दोन वाड्यांचा संपर्क तुटलाय. या भागातील नागरिकांना आता नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावं लागतंय. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी नुकतीच या साकवाची पाहणी केली. कोणताही राजकीय मतभेद न ठेवता व राजकीय द्वेष न बाळगता सत्ताधारी व प्रशासनाने येथे नव्या साकवाची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी किरण टेंबुलकर यांच्या समवेत विजय सुर्वे, दीपक पाडावे, सागर सुर्वे, सुरेश कदम, अशोक घाडी, मिलिंद सुर्वे, शेखर ठाकूर, मंगेश पाटणकर आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या ठिकाणी पलीकडे असलेली शेती या साईडची माणसं जात असताना लहान मुलं सोबत होती आणि मुलांसोबत असताना त्या ठिकाणी मोठा अपघात सुदैवाने तो टळला आणि तो जर अपघात झाला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आमची विनंती आहे या वाडीतील ग्रामस्थ म्हणून की हा साकव कोणताही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय द्वेष न पाहता यात राजकारण न करता हा साकव लोकांची मागणी आहे की या ठिकाणी हा 25-35 वर्षापूर्वी झालेला साकव आणि आताची सध्याची गावची परिस्थिती पाहता अलीकडे पलीकडे वाहन जावं असं साकव व्हावं अशी लोकांची मागणी आहे आणि त्या लोकांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी काम व्हावं एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. सुमारे 20-25 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा साकव मोडकळीस आला होता. गेली 8 वर्षे या साकवाची डागडुजी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मोडकळीस आलेल्या या साकव प्रश्नी ऑगस्ट 2024 साली आपण उपोषणाचा इशारा देताच आमदार व विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. मात्र त्यानंतर या साकवाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक पाठपुरावा झालाच नाही. 15 ऑगस्ट 2024 रोजी आपण येथील 4 वाड्यांमधील ग्रामस्थांसमवेत देवगड पंचायत समितीच्या बांधकाम विभागावर मोर्चा काढला होता. यावेळी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीनं वर्षभरात साकवाचं नूतनीकरण करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र केवळ आश्वासन देऊन प्रशासनानेही जनतेची दिशाभूल केली आहे असा आरोप टेंबुलकर यांनी केलाय. खरोखरच दुर्दैव म्हणावं लागेल कारण गावातील जनता विश्वासाने गेली 15 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर गेली 10 वर्ष हा विषय चालू आहे की मला वाटतं मागील 7-8 वर्ष वाडीतील ह्या 4 वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन 8 वर्ष तात्पुरता डागडुजी करतायत. अशी 8 वर्ष घालवल्यानंतरही 8 वर्ष होऊनही संबंधित ग्रामपंचायत विभागाला असेल किंवा संबंधित सत्ताधाऱ्यांना त्यांना त्याची जाग आली नाही आणि जाग आली नसता म्हणून या वाडीतील सगळे ग्रामस्थ म्हणून कोणतंही राजकीय वळण न लावता आम्ही सगळे ग्रामस्थ 4 वाडीतले ग्रामस्थ पंचायत समिती बांधकाम विभागावर 15 ऑगस्ट 2024 रोजी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून त्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिलं की वर्षभरात आम्ही त्या कामाची पूर्तता करतो. पण वर्ष होऊनही आज शेवटी आमच्या दोन्ही वाडीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी तात्पुरती डागडुजी पावसाच्या अलीकडे आणि पलीकडे शेती आहे आणि या शेतीसाठी त्या आमच्या 2 वाडीतली ग्रामस्थ डागडुजी करत होते आणि सुदैवाने काम सुरू असतानाच डागडुजीचं सुदैवाने तो अपघात मोठा होणार टळला. त्याच वेळी तो साकव परवा कोसळला. आता ह्या पूल असा तर आमकां लवकरात लवकर पुरावो खंय आसा कारण आमची शेती आसा गुराढोरां त्या बाजूक जाणारी आसत आणि बरीचशी लोकां म्हणजे हितून पडली सो आसत खाली व्हांवून पण गेल्ली आसत. थोडी मिळाली थोडी मयत पण झालेली आसत. त्यामुळे प्रशासनान आमच्या या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन आमकां ह्या पूल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात यावा. जी लहान मुलांना आम्हाला म्हणजे आमकां जी ताका नेवची लागतात ती आमकां अक्षरशः खांदावरसून पलीकडे नेवची लागतात आणि ती परत तशीच अलीकडे हाणूची लागतात. आमकां गुरां पण आमकां व्हाळासून नेवची लागतात, आमकां व्हाळासून परत पाटी हाडची लागतात. ती पण व्हांवून जातात, मदीं मदीं गावतात, काय थोडी मरतात पण भितर. त्यामुळे आमचे बरेचसे हाल होतात थंयसर आसत आणि त्यामुळे आमची लवकरात लवकर या पुलाची काळजी घेऊन प्रशासनान आमकां लवकरात लवकर तो पूल पूर्ण करून देण्यात यावा. आमचे पहिल्याडी जावचे सगळे वांदे झाले
ते आमची मुलं शाळेत जाणार, आमका चक्की पण पलीकडे आहे, दुकान पण पलीकडे, मग आम्ही जाणार कशी? आमका हे लवकरात लवकर पूल बांधून द्यावा, नव्हता आमका पर्याय काय नाही. आमची शेती पण पलीकडे आहे, कसं आम्ही लावणार या? आणि काय आमची हालत होतात ना, काय तुमका सांगणार? आणि आम्ही खाणार काय? दळण नाही आणलं तर काय खाणार? दुकानावर नाही गेला तर आमका चाय पण भेटणार ना, काय भेटणार ना? तेव्हा तुम्ही काय पण करा, आमका लवकरात लवकर पूल बांधून द्यावा. राजीव पडवळ, तरुण भारत न्यूज, देवगड.